म्हातारपण आलं, वय झालं तरी प्रत्येकाला वाटत असतं की आपण नीट दिसावं, सुंदर दिसावं. त्यासाठी तो काय करत असतो की पांढरे झालेले केस काळे करत असतो, डोळ्याखाली आलेले काळे डाग, चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या, याला फाउंडेशन मलमपट्टी लावून तो माणूस सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच पद्धतीनं आपल्या परिसराचं देखील असतं. परिसर स्वच्छ आणि सुंदर असणं गरजेचं आहे आणि हा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवणं हे निश्चितच लोकप्रतिनिधींची जबाबदारी असते. पण लोकप्रतिनिधी जर परिसर घाण करत असतील तर काय करायचं? ही प्रभाग क्रमांक 9 मधली नंदनवन सोसायटी आहे आणि हा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आहे. तर ह्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचं काम ज्या बिल्डरने केलं आहे तो बिल्डर निश्चितच लोकप्रतिनिधींशी संबंधित आहे असं आपल्याला दिसून येतं आहे. आणि ह्या लोकप्रतिनिधीनं हा जो दिसतोय राडारोडा टाकला, ही पर्यावरण विभागाची जमीन आहे. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, हा सगळा राडारोडा ह्या बिल्डरनेच टाकला आहे. आणि जनसंवाद सभेच्या माध्यमातून कित्येकदा कुलकर्णी म्हणून अधिकारी, त्या कुलकर्णी ह्या अधिकाऱ्याकडे आपण तक्रारी केल्या आणि तक्रारी केल्यानंतर कुलकर्णींनी माणसं पाठवली कारवाई करण्यासाठी. पण झालं काय, ती आली माणसं कारवाई करायला आणि ती माणसं घाबरली आणि पळाली. का? तर त्यांना लक्षात आलं की ही जी कारवाई आपल्याला करावी लागणार आहे ही लोकप्रतिनिधीवर करावं लागणार आहे आणि संबंधित लोकप्रतिनिधीकडे बंदूक आहे असं त्यांना माहीत झाल्यानंतर ते पळून गेले. तर ज्या कर्मचाऱ्याला काम करायची भीती वाटते त्याला पगार घ्यायची सुद्धा लाज वाटली पाहिजे. तर निश्चितच हे जे काही केलं आहे हा अतिशय घाणेरडा प्रकार आहे. मी विनंती करीन इथल्या आमदारांना, खासदारांना की त्यांनी इथे लक्ष घालावं आणि आमचा परिसर कमीत कमी घाण दिसेल ह्याच्यासाठी आमच्यावर काहीतरी उपकार करावे. धन्यवाद.